हाय, नमस्कार सर. नितीन सावंत, NS वेल्थ मधनं. तुमच्याबद्दल थोडं तुम्ही सांगितलं. नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत पाटील, गायनेकोलॉजिस्ट म्हणून गेली 20 वर्ष मी तासगावमध्ये कार्यरत आहे. प्राजक्त हॉस्पिटल म्हणून माझे फर्म आहे, तिथे मी गायनेकोलॉजिस्ट म्हणून काम करतोय. फॅन्टॅस्टिक. सो सर, तुम्ही आता हॉस्पिटल ऑलमोस्ट चालवत आहे, तर त्याच्यामध्ये तुमची स्पेशालिटी आणि तुमचं काम कसं आहे, तुमच्या कामाबद्दल? मी स्त्रीरोग तज्ञ आहे. ग्रामीण भागात स्त्रीरोग तज्ञ म्हणून काम करताना आता मी हॉस्पिटल माझं साधारण 20 बेडचं हॉस्पिटल आहे. माझ्याकडे अगदी स्त्रियांच्या कॉमन कंप्लेंट पासून अगदी कॅन्सर पर्यंतचे सर्व जे काही उपचार आहेत ते होतात. बेसिकली सांगायला हरकत नाही, माझ्या आमच्या प्रॅक्टिसमध्ये माझ्या स्वतःच्या बाबतीत सांगायचं झालं तर गेले 20 वर्षात जवळजवळ एक चांगली बाब म्हणून 13,000 डिलिव्हरी माझ्याकडे झालेली आहेत एवढ्या पिरियडमध्ये. म्हणजे हे अगदी पेरिफेरीच्या हॉस्पिटलमध्ये सर्वात जास्त डिलिव्हरी झालेले माझं ठिकाण आहे प्राजक्त हॉस्पिटल. ग्रेट ग्रेट. डेफिनेटली. सो हा तुमचा जो अनुभव आहे हा तुम्ही म्हणजे आजूबाजूच्या खेड्यामध्ये देत आहेत. सो तुम्ही तुमच्या लाईफमध्ये बरेचसे फायनान्शियल डिसिजन घेतलेले आहेत, करत असताना पैसे कमवलेले आहेत. सो तुमचं काय आतापर्यंत पैशाबद्दलचे समज आहे किंवा त्याच्याबद्दल थोडंसं सांगू शकता की काय अनुभव आहे फायनान्शियल डिसिजन मध्ये ऍज अ डॉक्टर म्हणून? बरोबर. ऍक्च्युअली कोणाची सुरुवात होताना आपण बघतो की बॅकग्राऊंड काय आहे, त्याचे मम्मी पप्पा काय करत होते आणि त्यांची पुढे जडणघडण मुलांची कशी झाली याच्यावर. तर आता फायनान्शियल कंडिशनच्या बाबतीत सांगायचं झालं तर माझे वडील शिक्षक होते. शिक्षक म्हणून रिटायर झाले. 2002 साली रिटायर झाले. 2002 साली रिटायर झाले त्यावेळी माझं अजून MDचं शिक्षण चालूच होतं. बहीण एक धाकटी शिकत होती, ती डेंटिस्ट आहे. पण त्यावेळी जाणवलं की वडील रिटायरमेंट नंतर, वडिलांची रिटायरमेंट नंतर त्यांनी काहीच फायनान्शियल प्लॅनिंग याच काही केलेलंच नव्हतं. प्रत्येक वेळी असं असायचं की कोरडवाहू भागात मूळ गाव, पैसे जे काही पगाराचे मिळतील ते पण घरी इन्व्हेस्ट करायचे, शेतीत इन्व्हेस्ट करायचे, पण त्यातून आउटपुट याच काही मिळालं नाही. म्हणजे एवढी वर्ष सर्व्हिस केल्यानंतर सुद्धा रिटायरमेंटच्या वेळी अशी कंडिशन होती की आता काय करायचं पुढं. तर हे बघितल्यानंतर कुठेतरी जाणवलं की यांचं फायनान्शियल प्लॅनिंग चुकलं काहीतरी. मग त्यांनी काहीच फ्युचरचा विचार काहीच केला नाही. आणि लिटरली सांगायला हरकत नाही, माझ्या लग्नाच्या वेळी सुद्धा म्हणजे वडिलांचं काम खूप उत्तमरित्या केलं. म्हणजे मी काही क्रिटिसाइज करत नाही, आम्हाला काहीच कमी पडून दिलं नाही. पण सगळेच विचार करायचे होते ते कदाचित झाले नसतील किंवा त्यांना ते नॉलेज नसेल. तर माझ्या अगदी लग्नाच्या वेळी किंवा हॉस्पिटल आम्ही जेव्हा रेंटेड प्रिमायसेस घ्यायचा प्रयत्न करतो त्यावेळी ते रेंट भरण्याची सुद्धा माझी ताकद नव्हती. मी रोज विचार करायचो की विसापूर माझं नेटिव्ह तिथं आणि तासगावमध्ये मी हॉस्पिटल रेंटेड प्रिमायसेस मध्ये चालू, त्यावेळी 6,000 रुपये रेंट होता. मी रोज विचार करायचो की विसापूरवरून येण्या जाण्याचं त्यावेळी पेट्रोल 52 रुपीज लिटर होतं. रोज 1 लिटर पेट्रोलचे पैसे जरी 52 रुपये निघाले तरी हरकत नाही, असा विचार करून पुढे गेलो. आणि अगदीच एक गमतीची गोष्ट सांगायची म्हणलं तर लग्न झाल्यानंतर घरी काही नव्हतं, अगदी टीव्ही सुद्धा. मग पोर्टेबल, सुरुवातीला काही काम नसायचं, नवीन हॉस्पिटल काम काही नाही. पोर्टेबल टीव्ही घेऊया म्हणलं तेवढंच वेळ तरी जाईल. इथं तुलसी इलेक्ट्रॉनिक्स म्हणून एक दुकान आहे इथं तासगावमध्ये, ते आमचे रोटरी मेंबर होते. त्यांच्याकडे गेलो की मला टीव्ही घ्यायचा आहे. ते सांगितलं की केवढा, माझ्याकडे पैसेच काही नव्हते त्यामुळे पोर्टेबल म्हणून मी सांगितलं. ते सांगितलं टीव्हीची किंमत 4,500 रुपये, तुमच्याकडे किती आहेत? मी सांगितलं माझ्याकडे 2,500 रुपये आहेत. ठीक आहे म्हणजे डॉक्टर तुम्ही 2,500 रुपये भरा, बाकीचे रोज 50 रुपयाची पिगणी लावा. असं करून मी पहिला टीव्ही युनिट परचेस केलं. म्हणजे अशी सुरुवात. आणि आज मला अगदी अभिमानाने सांगायला आनंद होईल की ह्या 20 वर्षाच्या पिरियडमध्ये आज मी माझ्या वास्तूमध्ये आलो, जी की माझी 4 कोटीची वास्तू आहे, माझं स्वतःच युनिट हे केलं. पण एवढं केल्यानंतर 15 वर्षानंतर मात्र असं हे झालं होतं की ज्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट केली, पैसे मिळत गेले, प्रॅक्टिस चांगलं झालं, पण इन्व्हेस्टमेंट मात्र चुकीच्या झाल्या. म्हणजे काही ऍडवाइस न घेता आपल्याला जे कळतंय की जुन्या गोष्टी काय चुकल्या होत्या, वडिलांनी कुठं काही पैसे ठेवले नाहीत, वडिलांनी प्लॉट घेतला नाही, वडिलांनी बाकी कुठली इन्व्हेस्टमेंट केली नाही किंवा गोल्ड मध्ये केली नाही, असं वाटायचं जे केलं नाही त्यांनी ते आपण करूया म्हणजे ते भरवून निघेल. मग काय तर प्लॉटच घेत गेलो आणि तेवढीच माझी इन्व्हेस्टमेंट झाली की इथं प्लॉट मिळतोय तिथं प्लॉट मिळतोय असं करत गेलो. आणि स्वतःचं हॉस्पिटल युनिट आता गेली 4 वर्षापासून मी हॉस्पिटल युनिट चालू केलं.
हा. तुम्ही ही सेवा देत असताना जे काही आर्थिक कमवलेले पैसे तुम्ही रिअल इस्टेट या असेट क्लास मेजॉरिटी इन्व्हेस्ट केले. घरी शेती घेणं असू द्या किंवा बाहेर कमर्शियल प्लॉट घेणं, अशा गोष्टीमध्ये. मग असं काय झालं की जिथे तुम्हाला वाटलं की आता मला एक ऍडवायझरची गरज आहे आणि तिथं म्हणजे तुम्ही NSL ची सर्व्हिस घेतली, त्याचं काय म्हणजे तुम्हाला वाटलं? आता हे सगळं करताना असं माझ्या लक्षात आलं की ज्या गोष्टी एवढ्या स्पीडने ह्या सगळ्या गोष्टी करत गेलो, पण हे करताना अगदी असं लक्षात यायचं की परत ऍडव्हान्स टॅक्स किंवा टॅक्स ज्यावेळी भरायचा आहे त्यावेळी खिशात पैसे नसायचे. ओके. म्हणजे एवढे पैसे मिळवून सुद्धा त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित कुठंतरी नाही, ज्यामुळे आपल्याला अगदी ऍडव्हान्स टॅक्स क्वार्टरली भरताना सुद्धा आपल्याला त्यावेळी मात्र जमवाजमवी करावी लागते, पळावं लागतंय. अशा पद्धतीनं मग हे असं का होतंय? आणि जमीन घेतली, प्लॉट घेतले, ह्या गोष्टी तिथंच इन्व्हेस्टेड होऊन राहिल्या. त्याचा मला रुटीन याच्यात काही उपयोग होईल, इन्कम त्याच्यातून काही जनरेट होईना, किंवा फ्युचर प्लॅनिंगच्या दृष्टीनं काहीच केलं नव्हतं. कुठलाही टर्म इन्शुरन्स नव्हता किंवा कुठलं पेन्शन प्लॅन कुठला केलेला नव्हता. मग जसं जसं कसं होतं, जनरली सुरुवातीच्या प्रॅक्टिसच्या पिरियडमध्ये प्रॅक्टिस खूप चांगलं असतं, पण त्यावेळी आपण खूप पैसे मिळवणे आणि प्रॅक्टिस करणे एवढाच विचार करत असतो. मिळालेले पैसे इन्व्हेस्ट कसे करायचे किंवा आपल्या फ्युचर गरजा काय असू शकतात त्या एज मध्ये ते कळत नसतं. ओके. मग जसं जसं एज ऍडव्हान्स होतं तसं जाणवतं की काही मेडिकल इमर्जन्सी होऊ शकते, बाकी इमर्जन्सीज, काही मिसहॅप घडू शकतात. मग या गोष्टींना आपण काय केलंय? तर काहीच केलं नाही. मग अशी जाणीव झाल्यानंतर मग लक्षात आलं की आपण या गोष्टी काहीतरी केल्या पाहिजे. ओके. पण मी सुरुवातीला अगदी नेटवर वगैरे सर्च करून बघितलं की फायनान्शियल ऍडवायझर वगैरे आपल्या भागात कोण असतात काय किंवा काय. आणि याच्या पुढचं म्हणजे माझे अकाउंट बघणाऱ्या लोकांना पण विचारलं, पण त्यांनी पण फार अगदी असं परफेक्ट उत्तर दिलं नाही की या गोष्टीसाठी कोणाला भेटायला पाहिजे, प्रोफेशनल कोण. मला असं वाटायचं याच्यापूर्वी की CA आपल्याला सांगतात बरोबर की तुम्ही असं करा किंवा तसं करा. पण परत माझ्या लक्षात आलं त्यांना ज्यावेळी प्रश्न वगैरे विचारले की एखाद्या चार्टर्ड अकाउंटंटच्या दृष्टीनं आपण खूपच छोटी लोक असतो, त्यांच्या दृष्टीनं कारखानदार किंवा प्रोफेशन्स हे खूप त्यांच्याकडे त्यांचं प्रॉपर लक्ष असतं. आणि इंडिव्हिज्युअल जो प्रोफेशनल आहे त्याचं तेवढं नसतं. हा एवढा टॅक्स भरा, ते बुक्स एक 10 मिनिटं बघितली जातात, बाकी सगळे त्यांचे असिस्टंटच बघत असतात. आणि मग कुठलं इन्व्हेस्टमेंट रिलेटेड काय विचारलं तर त्यांना तेवढं वेळ पण नसायचा, कदाचित माहिती वेळ काय माहिती नाही, पण मला तसा काही सल्ला मिळाला नाही. बरोबर. त्यानंतर मात्र तुमचं एक लेक्चर तासगावमध्ये त्यावेळी झालं होतं. ते कळाल्यानंतर सुद्धा अशी थोडीशी मनात भीती असायची की मार्केट किंवा मार्केट रिलेटेड इन्स्ट्रुमेंट्स, म्युच्युअल फंड, शेअर्स ह्याची खूप सारी चुकीची उदाहरणं ऐकलेली होती. बरोबर. त्यामुळे भीती वाटायची काही करताना किंवा नको, सगळ्यात सेफ इन्व्हेस्टमेंट कुठली तर LIC असं म्हणून बघायचं. आणि तशा इन्व्हेस्टमेंट मध्ये ते एक इन्व्हेस्टमेंट समजून असं केलं होतं LIC वगैरे. मग ते ज्यावेळी तुमचं लेक्चर वगैरे ऐकलं त्यानंतर कळालं की अरे हे बऱ्याचशा गोष्टी यात चुकीच्या झालेल्या आहेत. ओके. त्यानंतर मग आपण ज्यावेळी बसलो, तुमचे कन्सल्टंट ज्यावेळी आले, त्यांनी समजावून सांगितलं ऍसेट क्लास काय असतात, इन्व्हेस्टमेंट कशाला म्हणायचं, इन्शुरन्स कशाला म्हणायचं. ह्या 2 गोष्टी आम्हाला तोपर्यंत क्लिअर नव्हत्या. म्हणजे अगदी कन्सल्टंट असून सुद्धा आम्हाला त्या गोष्टी कळत नव्हत्या की इन्व्हेस्टमेंट कशाला म्हणायचं आणि इन्शुरन्स कशाला म्हणायचं. मग ह्या गोष्टीत नॉलेज नसल्यामुळे मग चुकत गेल्या होत्या. मला आठवतंय म्हणजे मी 10-12 वर्षापूर्वी तासगावमध्ये एक सेशन घेतलं होतं आणि इव्हन आपण भेटलो पण होतो आणि काही बिलीफ तुमचे तयार झालेले होते आणि तर अशा बिलीफ काही रॉंग गोष्टी झाल्या होत्या. ते अगदी मला सांगायला आनंद होईल म्हणजे की ज्यावेळी आपण बसलो होतो तुम्ही मला ते सगळं आणि मॅडम आणि आम्ही दोघंही बसलो होतो, तर आपण ज्या सुरुवातीला अगोदर केलेल्या ज्या गोष्टी असतात तेवढे अगदी पदरमोड करून ₹1 सांगून ते पॉलिसी कुठली तरी केलेली असते आणि त्याच्यात आपला एवढा जीव असतो, इमोशन्स एवढे असतात की तुम्ही ज्यावेळी सल्ला दिला की ही ह्या थोड्याशा चुकीच्या पद्धतीनं झालेल्या आहेत आणि त्याला आपण अशा पद्धतीनं रिमोल्ड करू शकतो. पण आम्ही नंतर मॅडमांनी आम्ही चर्चा केल्यानंतर आमच्या दोघांचं असं झालं की त्या इमोशन्स मधून आम्ही काही बाहेर पडू शकत नव्हतो. म्हणजे LIC बंद करायची आणि ते इन्व्हेस्टमेंट दुसरीकडे करायची ज्याच्यातून आपल्याला हायर रिटर्न्स आपण जनरेट करू शकतो, ही कन्सेप्ट आम्हाला पटत नव्हती. आम्हाला वाटत होतं हे आहे ते असू दे आणि आता जे येईल त्याचं आपण करू, पण ह्या पॉलिसी बंद करायच्या नाहीत. आणि त्या निर्णयावर आम्ही ठाम राहिलो आणि आम्हाला तो पॉइंट एवढा क्लिक झाला नाही आणि केवळ त्यामुळं आमचं परत 3 वर्षाचं नुकसान झालं.
म्हणजे आम्ही तुम्हाला परत 3 वर्ष कॉन्टॅक्टच केला नाही. बरोबर. आणि त्यानंतर 3 वर्षानंतर तुमच्यासोबत काम करून मग इन्व्हेस्टमेंट चालू झाल्या. त्या 3 वर्षात परत कळालं की माहिती मिळालेली असून सुद्धा आपण त्या ट्रॅकवर 3 वर्षापूर्वी चालायला जर सुरुवात केलं असतं तर अजून काहीतरी वेगळं चित्र असतं, जे की 3 वर्षानंतर ते डिले झालं तेवढा पिरियड इन्व्हेस्टमेंटसाठी. आणखी एक गोष्ट झालेली होती त्यावेळी काही म्हणजे घोटाळा टाईप किंवा हा. तर तो एक गैरसमज होता की कोण व्यक्ती आलाय तुम्हाला खरंच चांगलं सांगेल का, हा थोडासा बिलीफ पण त्यावेळी त्या भरपूर झाले होते. बरोबर. ऍक्च्युली त्याला पार्श्वभूमी अशी होती, शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून त्याच्यानं खूप मोठा परतावा देतो. आता माझे स्वतःचे पैसे त्यात गेलेले, ही प्रत्येकाच्या लाईफ मध्ये येणारी गोष्ट. अलीकडे तर सगळ्यांनाच ही गोष्ट होतो, पैसे सर्वांनाच कमवायचे असतात. पण तासगाव मध्ये असं एक फर्म होती जे सांगायचे की महिन्याला तुम्हाला आम्ही 10% रिटर्न देऊ, असं म्हणून त्यांनी खूप सारे पैसे गोळा केले. इव्हन मी पण त्यात इन्व्हेस्ट केले. त्यांनी सुरुवातीला काय केलं की सुरुवातीला लाखाला 10,000 महिन्याला द्यायचे, दुसऱ्या महिन्याला द्यायचे, म्हणजे लाखातले 20,000 रुपये तरी संपले. पण परत एक ग्रीड जन्माला येते. बरोबर. मग त्यांनी 10 लाख 1 लाखाचे 10,000 रुपये घेण्यापेक्षा आम्ही 1,10,000 करतो म्हणजे 11,000 मिळतील. आणि त्या व्यक्तीने ते बरोबर हेरलं होतं की लोकांना ग्रीड असते, याच्यातून आणखी मला किती मिळतील, 10 पेक्षा आणखी कसे जास्त मिळतील असं. वास्तविकता न बघता महिन्याला 10% रिटर्न देणं हे काही कुठंच पॉसिबल नसतं. तर मग तसं झाल्यानंतर मी एकदा त्या ठराविक व्यक्तीबरोबर बसलो होतो. त्यावेळी बोलता बोलता त्याला विचारलं मी, तुम्ही हे कसं काय एवढं मॅनेज करता, की तुम्हाला एवढे पैसे फिरवणं कसं काय पॉसिबल आहे, तुम्ही एवढे कसे कमवता. तर तो बोलता बोलता त्याचं मला एक वाक्य क्लिक झालं की तो बोलला की पैसे ज्यावेळी लोक देतात 2 महिने त्यांना एकदा अश्युरन्स आला की इथं आपल्याला पैसे मिळत आहेत की ते परत पैसे घेत नाहीत म्हणे, ते परत आहे ते मिळालेले पैसे पण त्यात गुंतवतात. आणि माणसाच्या मनात फक्त पैसे वाढत जातात, म्हणजे माझे आता रिटर्न एवढे झाले तेवढे, पण ते पैसे मिळालेले पैसे पण त्यात टाकतो, म्हणजे हातात काहीच नसतं. मी विचार केला हा असा का बोलला की मनात फक्त पैसे वाढत असतात, ऍक्च्युअली खिशात काही नसतं. त्यावेळी मला थोडंसं क्लिक झालं की आपण कुठेतरी चुकीच्या मार्गावर आहे. माझे त्यावेळी जवळजवळ 30 लाख रुपये त्या व्यक्तीकडे होते. मी तसं जाणीव झाल्या मी 30 लाख रुपये त्यांना वेगळी कारणं सांगून मी ते विथड्रॉ केले. आणि विथड्रॉ केल्यानंतर त्या व्यक्तीची कंडिशन इतकी बिकट झाली की लोक त्याच्याकडे पैसे मागायला जायला लागले, पैसेच नव्हते, तो व्यक्ती पळून गेला. आणि ते सगळं उघड झालं की हे सगळं फ्रॉड चालू होतं. त्यावेळीपासून मात्र मी असे हायर रिटर्न देणारे वगैरे ज्या काही गोष्टी आहेत जे की त्याला व्हॅलिड काही बेस नाही अशा ठिकाणी कधी जात नाही. आणि त्यानंतर आपल्याकडे जॉईन होताना ह्या गोष्टीचे मी अगोदर खातर जमा करून घेतली की सेबी रजिस्टर्ड आहेत का, किंवा आणखी काही क्लायंट तुमच्याकडे कोण आहेत. मग अशा वेळी तुमचे काही डॉक्टर क्लायंटशी पण मी चर्चा केली, त्यांचा एक्सपिरियन्स ऐकून मी आपल्या असोसिएशन मध्ये कॉन्फिडन्स वाढला. बरोबर. सो तुमचा हा का अनुभव, जसं की काही बिलीफ होते लहानपणापासून बिलीफ होते ते तयार झाले की बाबा वडिलांनी काही केलं नाही म्हणून मी केलं, त्यानंतर काही मिसहॅप झाले, त्यानंतर मला कळलं की मला एक कन्सल्टंट पाहिजे जो मला 360 वेने गाईड करू शकेल. सो तुम्ही आत्ताच्या यंग पिढीला, डॉक्टर्स जे स्पेशल आहेत त्यांना काय असा मेसेज देऊ इच्छिता, म्हणजे वयाची 40-45 मध्ये आल्यानंतर तुम्हाला, आणि प्रत्येकाच्या मोस्ट ऑफ द केस मध्ये असंच घडतं की 40-45 नंतर कळतं की यार मी करू शकलो नाही, आणि इफ आय स्टार्टेड अर्ली द डिफरंट पिक्चर विल बी डिफरंट लेवल. सो त्याच्याबद्दल काय, त्याच्याबाबतीत मला सांगायला आनंद होईल की मला जाणवलं की ही गोष्ट, आता माझं वय रनिंग वय माझं 46 वर्ष, मी हे आपल्याबरोबर इन्व्हेस्टमेंट चालू केले गेले 5-6 वर्षात. पण इन्व्हेस्टमेंट चालू केल्यानंतर त्यानंतरचे जे ग्रोथ किंवा टाईप ऑफ इन्व्हेस्टमेंट किंवा जो रिलीफ मिळाला मनाला की आता आपण सगळ्या गोष्टी आपल्या कव्हर झालेल्या आहेत. इमर्जन्सी सिच्युएशन लाईफ मधले असू देत, फायनान्शियल सिच्युएशन असू दे, पेन्शन असू दे, टर्म प्लॅन्स असू दे, या गोष्टी म्हणजे आपलं 360 कव्हरेज आपलं झालेलं. मला जाणवली ही गोष्ट, जर मला जी गोष्ट मी वयाच्या 38व्या वर्षी चालू केली, ही जर वयाच्या 28व्या वर्षी ज्यावेळी मी प्रॅक्टिस चालू केलं त्यावेळी जर चालू केली असती तर हा जो आता जो मनी फ्लो आहे
हा ट्रिमेंडस वेगळ्या पद्धतीनं मला बघायला मिळालं असतं. पण मग का असं मी का नाही करू शकलं, तर त्यावेळी मला कदाचित नॉलेज नव्हतं या गोष्टींचं. पण मग मी आता काय केलं पाहिजे, तर मी जगाला सल्ला देण्यापेक्षा मी आता सांगतो की माझा मुलगा आता 12th पास झाला, तो एम्स भोपाळमध्ये MBBS करतोय. बाहेर कोणाला किती पटेल, पण मी माझ्या मुलाच्या बाबतीत असं केलं की तो अगदी त्याला फ्री सीटने ऍडमिशन मिळालं. पण मी त्याच्यासाठी एक 50 लाख रुपये बाजूला ठेवले होते की तो समजा प्रायव्हेटला ऍडमिशन घ्यायचं झालं तर हा असं. तर मग मला जाणवलं की त्याला फ्री सीटने ऍडमिशन मिळालं. फ्री सीटने ऍडमिशन मिळाल्यानंतर इव्हन एवढे चांगले मार्क्स मिळाल्यामुळं त्याला तिथं कोचिंग क्लासेसनं 5 लाख रुपयाचं प्राइज दिलं. आणि जिथं तो एम्स मध्ये आता MBBS करतोय, आता बाहेर जर बघितलं तर MBBS करायला वर्षाला एक 30 लाख रुपये, 30 ते 40 लाख रुपये खर्च येतात. त्याला तिथे एम्स मध्ये वर्षाला फी फक्त 1,000 रुपये, त्यात इन्क्लुडिंग हॉस्टेल, कॉलेज सगळं, म्हणजे एवढं केंद्र सरकार त्यासाठी करत. मग मी त्याला म्हणलं की हे आपण जेवढे पैसे आपण सेव्ह केलेले आहेत, म्हणजे फ्री सीटने ऍडमिशन मिळाल्यामुळे, तर आता हे पैसे बऱ्याच वेळा काय आपण डायरेक्ट इन्व्हेस्ट एवढे करायचे म्हणजे ते पण प्रोसेस कुठंतरी मी काय केलं, काही पॉलिसी आहेत त्या ब्रेक करायच्या आणि ते वापरायचे वगैरे असा विचार केला होता. किंवा आपल्या थ्रू सुद्धा ज्यावेळी तो 7वी 8वीला होता त्यावेळीपासून तुम्ही पण प्लॅन आम्हाला करून दिले होते की त्याला MBBS ला ऍडमिशन मिळालं, त्यावेळी खर्च किती असतो, तर 20 लाख रुपये असेल तर मग तुम्ही त्यावेळी हे ऍसेट आपण त्याच्यासाठी वापरायचं, हे करून ठेवलं. मग ऑलरेडी ह्या माझ्या गोष्टी वाचल्या, म्हणजे ते ऍसेट मला लिक्विडेट करायची गरजच पडली नाही. मग आता त्याच्या दृष्टीने आता काय करायचं, तर तो कुठेही प्रायव्हेटला गेला असता किंवा इतर कुठं, तर महिन्याला त्याला एक 30,000 रुपये तरी खर्च करावे लागले असते. मला मेस आहे, तिथं राहणं आहे. त्याचे मिळालेले पैसे सुद्धा वयाच्या त्याच्या 18व्या वर्षी आम्ही 5 लाखाचं जे बक्षीस होतं ते आम्ही तुमच्या थ्रू NSVLच्या थ्रू आम्ही इन्व्हेस्टमेंट केली. त्याचा मला एवढा आनंद झाला की त्याच्या वयाच्या 18व्या वर्षी त्याला कळालं की आता इन्व्हेस्टमेंट कशी करायची, आणि त्याला जे मी काय खर्च करणं अपेक्षित होतं, आता ते पण पैसे आमचे सेव्ह झाले, तर ते पण पैसे त्याच्यासाठी म्हणून आम्ही आता इन्व्हेस्ट करायचं प्लॅन करतोय की प्रत्येक महिन्यात. आणि हे जर आतापासून अर्ली एज मध्ये थोडं थोडं सेव्हिंग करत गेलो, आता इथे ह्यूजची गरज नाही, थोडं थोडं केलं तर त्याच्या वयाचे जे काही 35-40 वर्ष त्यावेळी त्याचं लाईफ एकदम सेटल असेल, त्याच्या सगळ्या बरोबर. आज जर मला दिसतंय तुमच्या बॅकग्राऊंड तुम्ही बेसिक्स पहिल्यांदा तयार केलं, मग हे सेटअप, मग आज कुठेतरी तुम्ही एक मोठा विचार करू शकता मला काय आवडतंय किंवा आवडीनं प्रॅक्टिस करणं, जी बऱ्याच केसमध्ये डॉक्टरांच्या केसमध्ये ते कर्ज घेतले ते फेडायसाठी प्रॅक्टिस करतो, पूर्ण प्रॅक्टिस संपत जाते तेवढं. म्हणजे लुक सेवा भावच्या ऐवजी वेगळा भाव प्रॅक्टिस मध्ये येतो, आणि म्हणजे आवडणं तर तो वेगळा थॉट येतो प्रॅक्टिस करत असताना. हा आवड होऊ शकेल, इफ आय नॉट रॉंग, राईट. ही एक तुमची म्हणजे अचिव्हमेंट असेल मुलाबद्दल, की बाबा तुझे बेसिक्स टेक केअर केले, तू मोठा विचार कर. बरोबर. आता मी कोणताही डॉक्टर XYZ डॉक्टर काम करतो, खूप पळतो, कशासाठी करतो, फॅमिली. हे फक्त जे लोन्स जे घेतलेले असतात आणि हे संपता वयाचे 50 वर्ष होतात, ज्यावेळी त्याला कळतं की हे आता सगळे हॉस्पिटल आणि हे सगळं सेटअप करण्यामध्येच आपलं लाईफ गेलं, आपण जगायच विसरूनच गेलो. मग त्यासाठी ज्यावेळी हे फायनान्शियल स्ट्रेस नसतील त्यावेळी माणूस सेवाभावी वृत्तीनं काम करू शकतो. म्हणजे त्यावेळी न की पैसा आपल्यासाठी काम करतोय, पैसे आपल्याकडे आहेत, त्यावेळी माणूस कुठंतरी समाजासाठी म्हणून सुद्धा काम करू शकतो. म्हणजे याचा फायनान्शियल तुमची हेल्थ जेवढी चांगली आहे तेवढी तुमचं सोशल पण गोष्टी चांगल्या होऊ शकतात. सोशल तुमची इमेज ऑटोमॅटिकली वाढत भाव ठेवला किंवा त्या इंटेन्शनने यू एन्जॉय युअर लाईफ. बरोबर. बिकॉज यू हॅव टेकन केअर ऑफ बेसिक्स. बरोबर. त्याच्यामुळे तू तुमच्या म्हणजे तुम्ही सेकंड जनरेशनला काय देऊ शकता, तर एक पीस ऑफ माइंड, ना की तू बरंचसं कर. म्हणजे आज अमेरिका इंडियापेक्षा पुढे याचं रिझनच आहे की बेसिक्स तिथे टेकन केअर झालं, आणि त्यांची मुलं आता नेक्स्ट लेवलचा रिसर्च होतो. तसं इंडियामध्ये बघितलं आपण बेसिक साठी झगडतो. तुम्ही स्वतः एक उदाहरण आहे की 0 पासून टीव्ही घेतल्यापासून ते EMI आणि लोन सोडलं. सो इट नेक्स्ट लेवलचा विचार करता चॅलेंजेस यायला. बरोबर. सो दॅट्स. आणि मला सगळ्यात जास्त गोष्ट काय आवडली होती म्हणजे आपण ज्यावेळी आपण फायनान्शियल प्लॅनिंगची आपल्या मीटिंग झाली आणि आपण डेटा कलेक्शन साठी ज्यावेळी बसलो त्यावेळी जे क्वेश्चनरी होती ते अगदी घरातल्या काडीपेटीपासून ते फॉरेन टूर पर्यंत सगळ्या गोष्टी
कव्हर. आणि त्यावेळी कुठेतरी आम्हाला पण आरसा दिसला की आपण नेमकं कसं राहतो, कसं वागतो, कुठं खर्च करतो. तर इतका बारकावे याच्यात असल्यामुळं ते आम्हाला क्लिक झालं की बाबा इतके बारकावे आहेत, एवढ्या गोष्टींचा विचार करून हे प्लॅनिंग केलं जातं. मुलाच्या शिक्षणाचा, मुलाच्या लग्नाचा, आपल्या टूर्स असतील किंवा काय लाईफस्टाईलचा. बऱ्याच वेळा एक प्रोडक्ट घेतात लोक, एक LIC पॉलिसी घेतात आणि मग माझं रिटायरमेंट झालं. तर तसं नाहीये. बरोबर. माझी लाईफस्टाईल वेगळी आहे, माझ्या भावाची लाईफस्टाईल वेगळी आहे. तो तुम्हाला अनुभव आला की रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे काय एक पॉलिसी नाही, इट्स माय लाईफस्टाईल मेंटेन करायचे वयाच्या 85 वर्षात. बरोबर. सो दॅट यू रिअलाइज आफ्टर दॅट बजेटिंग एक्सपिरियन्स. आणि खूप साऱ्या गोष्टी चुकीच्या अशा झाल्या होत्या. ऍक्च्युअली या सगळ्या पिरियडमध्ये 20 वर्षामध्ये बऱ्याच वेळा लोन काढावे लागले. कारण प्लॉट घेतोय म्हणलं की लोन आहे, हॉस्पिटल कन्स्ट्रक्शन करतोय, आणि प्रत्येक वेळी हे बँकिंग सिस्टीम मधून लागलं. आणि प्रत्येक वेळी बँकिंग सिस्टीम मध्ये गेलं, लोन दिलं म्हटलं की ते लगेच पॉलिसी पण द्यायची. आणि त्या पॉलिसीचा त्यावेळी असा विचार व्हायचा की या मॅनेजर साहेबांनी आपल्याला मदत केली आहे, न की त्यांच्या दृष्टीनं आपण तेवढे इम्पॉर्टंट होतो. तर या मॅनेजर सरांनी आपल्याला एवढी मदत केली म्हणून त्यांनी दिली त्या पॉलिसी करूया आपण. असं करत एवढ्या पॉलिसी माझ्याकडे डंप झाल्या आणि परत कळालं की ह्या चुकीच्या पद्धतीनं सगळ्या आलेल्या. असं तो एक मला म्हणजे सगळ्यांना अगदी कळायला पाहिजे हा की जिथं तुम्हाला नको आहे, गरज नाही, तिथं ती गोष्ट करू नका. म्हणजे हे आपल्याला नॉलेज नसतंय, कोणतरी पॉलिसी विकतंय, मित्र आहे तो पॉलिसी द्यायला आलाय म्हणून घ्यायचं वगैरे असं करायला नको. त्याचा व्यवस्थित विचार करूनच करायला पाहिजे. ओके ओके. एक दुसरं होतं की आतापर्यंत तुम्ही जे काम केलं, म्हणजे तुम्ही पूर्वी इन्व्हेस्टमेंट करत होत्या आणि आता NSL सोबत जोडल्यानंतर एक गोल ओरिएंटेड इन्व्हेस्टमेंट करताय. काय फरक जाणवला तुम्हाला? म्हणजे आता साधी गोष्ट आहे, कोणालाही विजन काहीतरी असल्याशिवाय माणूस काम करत नाही. किंवा कोणतीही जी एखादी मोठी गोष्ट व्हायचं असेल तर त्याचा रोड मॅप तयार पाहिजे. तुमच्याकडे रोड मॅपच नाही आणि तुम्ही ट्रॅव्हल करायला लागलाय तर खूप सारे अडथळे येणार. मला नेमकं काय हवंय हे माझ्या मनात क्लिअर पाहिजे, तर तुम्हाला मार्ग सुचणार. ज्यावेळी आम्ही गोल सेट केले की मला लाईफमध्ये या वयाच्या पायरीवर मला या गोष्टी पाहिजेत, अपेक्षित आहेत किंवा माझी इच्छा आहे. एक माणूस म्हणून जगल्यानंतर आपल्याला मला वाटतं की बाबा माझी ही गाडी असावी, माझा असा बंगला असावा, मला इकडं फिरायला जायचं. तर या गोष्टीचे गोल सेट केले. त्याच्यापूर्वी कसं व्हायचं, पैसे होते पण ते त्याच गोष्टीमध्ये जायचे, बाकीचे गोल बाजूलाच राहायचे. बाजूला घेतलं म्हणून असं व्हायचं. असं आहे. तर एकदा गोल सेट केल्यानंतर जे काही XYZ जे काही 1 to 10 गोल सेट केले, तर आपल्या बरोबर असोसिएशन झाल्यानंतर प्रत्येक गोल सेट केलेलं तर ठराविक अलोकेशन केलं गेलं आणि ते डिसिप्लिन लागलं. म्हणजे जे काही मंथली त्यातून गोल्स जे आपण सेट केले त्यासाठी जे SIP प्लॅन केल्या किंवा त्यामुळं गोल्स फिक्स झाले. आणि आता तर मला जाणवतं की मी फक्त मंथली SIP व्यवस्थित जाते का याचा विचार करतो. गोल म्हणजे आपोआप ते पूर्ण होणार आहे ते याच्यातून मला कळतं. आता काळजी फक्त काय करतो की व्यवस्थित जे ठरल्याप्रमाणे जे डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट आहे प्रत्येक महिन्याला तेवढं झालं पाहिजे. गोल्स आपोआप त्या अनुषंगाने पूर्ण होणार आहे. तुम्ही बरेच बघत असाल काही डॉक्टर्स पैसे आले की जस्ट इन्व्हेस्ट करतात, तर त्यांना काही गोल्स आणि ह्याच्यामधला फरक जसं तुम्हाला अनुभव आला तसं त्यांना काय सांगू शकाल की काय फरक म्हणजे मेजॉरिटी? आता मेडिकल प्रॅक्टिस करताना किंवा काही प्रोफेशन मध्ये, आता आमचं जे प्रॅक्टिस आहे डायरेक्ट पेशंटच्या हेल्थ रिलेटेड आहे. काही वेळा कॉम्प्लिकेशन्स काहीतरी झाले, मिसहॅप झाले, तर आज जे प्रॅक्टिस आहे ते कदाचित उद्या नसतं. त्यामुळे ज्यावेळी तुमचं ऍज अर्ली ऍज पॉसिबल तुम्ही ज्यावेळी अगदी कमाई तुमची कमी जरी असेल तर त्यातून थोडे थोडे काय असेल आपण इन्व्हेस्टमेंट चालू केली पाहिजे. म्हणजे हे कोण ऍश्युरन्स देऊ शकत नाही की 20 वर्षानंतर 20 वर्ष चांगलं काम झालंय म्हणून 22-25व्या वर्षी पण चांगलंच होणार. कदाचित तुमचं काम कमी पण होईल किंवा काही मिसहॅप जर झाली तर प्रॅक्टिस शटडाऊन सुद्धा होईल. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपले गोल सेट केलेले असतात. आम्ही सांगताना पण तुम्हाला त्या गोष्टी सांगितल्या होत्या की बाबा असं असं आहे. कदाचित आता कॅश फ्लो जो आहे तो कदाचित पुढे नसेल, पण आता जो कॅश फ्लो जो आहे त्याच्यानुसार जर आपण गोल सेट केले तर आत्ताची जी लाईफस्टाईल आहे, बरेचसे डॉक्टर असे मी बघितलं की अगदी प्रॅक्टिस ज्यावेळी त्यांचं खूप अगदी टॉप लेवलला होतं त्यावेळी खूप चांगले जगले आणि परत ज्यावेळी प्रॅक्टिस डिक्लाइन व्हायला लागल्यानंतर त्यांनी प्लॅनिंग व्यवस्थित न केल्यामुळं त्यांना मग ते
इथून पुढे कसं जगायचं हे चिंता खूप लागून गेली, किंवा त्यावेळी प्रॉपर इन्व्हेस्टमेंट नसल्यामुळं त्यांचेच पैसे त्यांच्या कामाला आले नाहीत. आपण ज्यावेळी प्रॅक्टिस करतो कोणताही व्यवसाय, गव्हर्नमेंट सर्व्हिस असू द्या, मेडिकल प्रोफेशन असू द्या, ज्यावेळी आपल्याला ठराविक पैसे मिळायला सुरुवात होत आहेत त्यावेळी फायनान्शियल ऍडवायझरकडून सल्ला घेऊन अशा पद्धतीनं आपण पुढच्या गोल्स रिलेटेड इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला प्रॅक्टिसच्या पीक नंतर ज्यावेळी समजा प्रॅक्टिस कमी होईल त्यावेळी आपल्याला त्या गोष्टींची परत चिंता राहत नाही की आता माझ्याकडे तर कॅश फ्लो जनरेट होत नाही आणि मग मी आता काय करणार. त्यापेक्षा सुरुवात जर थोड्या थोड्या रकमेपासून सुरुवातीपासून अर्ली एज मध्ये केली तर त्याचा खूप मोठा बेनिफिट आपल्याला फ्युचरमध्ये मिळू शकतो. आणखी तुम्हाला जाणवलं असेल की फायनान्शियल इन्स्टिट्यूशन मध्ये तुम्ही काम केलंय आणि एक NSWL सारखी एक इन्व्हेस्टमेंट सेबी रजिस्टर फर्म आहे. तुम्ही सांगितलं प्रोडक्ट काही बायस अप्रोचने विकले गेले आणि त्याचा इम्पॅक्ट झाला आणि NSWL त्याचा अनबायस ऍडवायझर तुमच्याशी काम करतो. काय जाणवलं फरक तुम्हाला म्हणजे त्याच्या? बरोबर. आता इतर NSWL स्वतः मला जाणवलं की NSWL किंवा त्यांचे कोणही तिथं एम्प्लॉई, त्यांचे ऑफिस बिअरर हे तुम्हाला कधी कुठली गोष्ट विकत घ्यायसाठी कोणी येत नाही. म्हणजे हे आपण रिकमेंड करतो आणि हे तुम्ही पॉलिसी घ्या असं कधी होत नाही. त्याच्या अगोदरची हेल्थ पॉलिसी सुद्धा मी बघितलं, काही कंपन्यांची वगैरे जिथं घेतली होती तो ह्यूज प्रीमियम मी पे करत होतो, पण मला कव्हर तेवढं मिळत नव्हतं. पण मला त्याचा स्टडी नसल्यामुळे मला ते कळत नव्हतं. कोणतरी सांगतंय की अमुक कंपनीचा घ्या, त्याचं रेशो चांगला आहे असं म्हणून घेतलं जात होतं. पण हे सगळं माझ्या पॉलिसीचा रिव्ह्यू केल्यानंतर NSWLच्या टीमने जे काही आम्हाला सजेस्ट केलं, म्हणजे इव्हन याच्यापूर्वी मी XYZ कंपनीची हेल्थ पॉलिसी घेतली होती मेडिकल, त्यासाठी मी 20-25 हजार रुपये वर्षाला वगैरे भरत होतो. तिथं कव्हर मला 5-1 लाख रुपये 10 लाख रुपयेच मिळत होतं. 5-10 लाखात आता काय होतंय, मेट्रो सिटीमध्ये ट्रीटमेंट घेताना 5-10 लाखात काही होत नाही. बघतोय जर 15 दिवस जर ऍडमिशन लागलं तर 10 लाख 20 लाख एवढे खर्च येतात. मी डॉक्टर असताना सुद्धा मला त्या गोष्टीची भीती वाटत होती की ते चुकून ऍडमिशन काय लागलं. आणि मनुष्य प्राणी असं आहे की किंवा जिवंत लोक असं आहेत की प्रत्येक जण हा आजारी पडणारच आहे, त्याला ऍडमिशन हे लागणारच आहे. हे मेडिकल एक्सपेन्सेस, हेल्थ एक्सपेन्सेस हे प्रत्येकालाच आहेत. या पृथ्वी तलावर कोणच असा जन्माला आला नाही जो आजारीच पडत नाही, त्यामुळे हे आहेच. तर मला आपल्या टीमने मला काही कंपनीचे काही प्लॅन असे सजेस्ट केले की जिथं इतर लोक सजेस्ट करताना काय करतात की त्यांचं कमिशनचा विचार करतात, प्रीमियम कसा असं. तर त्यांनी काही गोष्टी अशा केल्या की मला एका कंपनीची त्यांनी पॉलिसी 5,000 प्रीमियम मध्ये अशी सजेस्ट केली की ज्याने मला 50 लाखाचं कव्हर मिळत होतं. ते फक्त त्यांनी टॉपअप करायला सांगितले, न की प्रीमियम वाढवून तोच प्लॅन मोठा करा वगैरे असं. हे मला आयुष्यभरात कधीच कळालं नसतं की हे असं पण करायचं असतं. साधी गोष्ट आहे, आजारी पडल्यानंतर आपण डॉक्टरकडे जातो, त्यांनी इलाज करणं आणि मीच मेडिकल स्टोअर मध्ये जाऊन एखादी टॅबलेट घेणं, त्यात जी रिस्क आहे तीच रिस्क इथं पण आहे की माझं मी विचार करून काहीतरी करणं आणि प्रॉपर फायनान्शियल ऍडवायझरच्या सल्ल्याने करणं, याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. बरोबर. हा तफावत तुम्हाला जाणवली तुमच्या त्या आतापर्यंत असे काही इन्सिडेंट तुमच्या आता NSWL जोडल्यानंतर किती डिसिजन तुमच्या लाईफमध्ये इम्पॅक्टफुल राहिले असं? बरोबर. आता हे तर सांगितलं की हेल्थ रिलेटेड याच्या संदर्भात, बाकी सुद्धा आता मला जाणवलं की आमच्या मॅडमांनी आम्ही असोसिएशन मध्ये ह्या गोष्टी करतो. ह्याच्या पूर्वी टॅक्स हार्वेस्टिंग किंवा ह्या ज्या गोष्टी असतात हे आम्हाला काही माहितीच नव्हतं. ओके. मग त्याच्यामुळं NSWLचे असोसिएशन झाल्यानंतर टॅक्सेशन मध्ये सुद्धा कोणते बेनिफिट आपण घेऊ शकतो जे की आमच्या अकाउंटिंग फर्म आम्हाला सांगतच नव्हत्या. फक्त तुमचे एवढा इन्कम, एवढे पैसे भराय, त्यातून सुद्धा आमचे एवढे पैसे सेव्ह झाले की ते परत रिइन्व्हेस्टमेंट करायला आम्हाला चान्स मिळाला. म्हणजे हार्ड अर्न जो आपण मनी असतो तो जर आपण प्रॉपर विचाराशिवाय जर नुसती इन्व्हेस्टमेंट करत गेलो तर ते इन्व्हेस्टमेंटचा गोड फळ चाकण्यापेक्षा त्याचा त्रास व्हायला लागतो की हे चुकीच्या पद्धतीने केलेल्या इन्व्हेस्टमेंट मधून आता बाहेर कसं पडायचं. पण NSWL मध्ये असोसिएशन झाल्यानंतर मात्र ह्या गोष्टींची आता आम्हाला चिंता राहत नाही. आता माझ्या मनात असा कधी विचार करत नाही की पुढचा क्लास असं प्लॅनिंग होतं आणि आता काय करायचं. एक फोन करायचं NSWL किंवा क्वार्टरली मिटिंग असतात त्यावेळी सांगायचं की मला असं असं आहे, किंवा इच्छा अशा असतात की इच्छा कायम
येतच राहतात. येत राहतात, बरोबर. म्हणजे असं नाही की 6 वर्षापूर्वी मी 6 गोल सेट केले होते, कदाचित आजच्या कंडिशनला मला अजून एखादं गोल त्यात ऍड होत असेल. बरोबर. तर ते बोलल्यानंतर यापूर्वी असं व्हायचं की डॉक्टर आहे हे विचारायचं कोणाला, त्यातले तर तुम्ही एज्युकेटेड आणि विचारायला कोणाला जाणार. तर आपल्या पुढचा त्यातल्या फायनान्स मधला माहितीचा म्हणलं तर सीए, तर ते पण काय सांगत नव्हते, त्यामुळे विचारायचे मार्ग सगळे ब्लॉक झाले. आता अगदी सिली मिस्टेक जरी क्वेश्चन जरी एखादा असेल सिली क्वेश्चन, तरी सुद्धा आम्ही अगदी तुमच्या अगदी एम्प्लॉई पासून अगदी तुमची कंपनी म्हणून अगदी ओनर म्हणून तुमच्यापर्यंत बोलू शकतो. हा एक ईज आहे. म्हणजे असं कधी मला जाणवलं नाही की नितीन सरांशी बोलता येत नाही इथं. नितीन सरांना मी कधी फोन करू शकतो आणि ते मला वेळ देऊ शकतो, याचा एवढा अश्युरन्स मात्र आहे. आणि तो आहे 100%. तुम्ही टीम मधील जो एक आणखी एक तुम्हाला जाणवलं असेल की क्वार्टरली रिव्ह्यू इट्स रिअली इम्पॅक्ट, की तुम्ही कुठे आहात. म्हणजे गोल्स तुम्ही जसं म्हटलं की 6 वर्षापूर्वी एखादे गोल होते ते आता कमी झाले किंवा वाढले. वयाच्या एंडला जाऊन कळणं की माझे डिफिशियन्सी आहे आणि आता तुम्हाला क्वार्टर ऑन क्वार्टर कळतंय पुढे चाललोय मागे चाललोय, त्याचा इम्पॅक्ट कसा वाटतं. म्हणजे क्वार्टरली रिव्ह्यूचा खूप मिनिंग आहे फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये. कारण बऱ्याचशा सिच्युएशन, फायनान्शियल सिच्युएशन, मार्केट हे खूप अपडाऊन त्या दरम्यान होत असतात. तुमच्या लाईफ मध्ये इन्कम इयरली प्लॅन आपण पूर्ण एकदा करतो. हो, तर हे ज्यावेळी इयरली प्लॅन केल्यानंतर सुद्धा ज्यावेळी क्वार्टरली तुम्ही हे करता, रिव्ह्यू करता, काही फंड आपण SIP मधले लिक्विड फंड मध्ये जात असतात, जे की त्यावेळी आपण निर्णय घेतो की कुठं रिबॅलन्सिंग करायचं आहे. मग ते आम्हाला पटवून देतात की हे काय आहे, हे केल्यामुळे आपल्याला नेमका कशा पद्धतीने आपण करायला लागलोय, हे अशी रिबॅलन्सिंगची ऍक्शन आपण का घ्यायला लागलोय, हे कळाल्यानंतर आपल्याला म्हणजे जो काही पोर्टफोलिओ आहे त्याच्या दृष्टीनं हे खूप फायदेशीर असतं. आणि ही तर प्रत्येक गोष्ट जी आहे ना ती अगदी 1 to 1 बोलून, ज्यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असते त्यावेळी पटवून सांगून बोलून, अजून तुमच्या काही शंका आहेत का, ही गोष्ट तुम्हाला कळाली आहे का नाही, नेमकं आपण हे कशासाठी करतो, ह्या गोष्टी सगळ्या सांगितल्या जातात. म्हणजे आता रिसेंटच घडलेली गोष्ट, आज आपण आता 23 मार्चला बोलतोय, तर गेल्या 4 महिन्यात आपण बघतोय की मार्केट अगदी 13,000 पॉईंटने खाली. ह्याच्या पूर्वी ज्यावेळी मी स्वतःहून इन्व्हेस्टमेंट करायचो त्यावेळी मी अशा वेळी प्रत्येक वेळी 2-3 वेळा मी सगळी इन्व्हेस्टमेंट काढलेली होती. आणि ज्यावेळी इन्व्हेस्टमेंट काढली त्यानंतर मार्केट आणखी बूम झालं आणि प्रत्येक वेळी लॉस. यावेळी मात्र मी त्याच्याकडे कधी बघितलं पण नाही. उलट ही अपॉर्च्युनिटी समजून, आपल्या टीमने जे काही क्वार्टरली मीटिंग मध्ये सांगितलं ते ही अपॉर्च्युनिटी समजून, आणि यात मला जाणवलं की कुठंही स्ट्रॅटेजीमध्ये काही चेंज झालं नाही. म्हणजे आता मार्केट 10,000 पॉईंट आलंय, मग आता मीटिंग घेऊया आणि आणखी काहीतरी पटकन अजून फंड इन्फ्यूज करूया, असं कुठलाही चुकीचा सल्ला दिला गेला नाही. जी आपली सिस्टमिक चाल आहे ती तशीच, कारण ह्या गोष्टी कदाचित तुम्ही सगळ्या अगोदर विचार केलेलाच असतो की मार्केटमध्ये एवढा प्लस मायनस ह्या गोष्टी होणार आहेत आणि तो विचार करूनच हे केलं. त्यामुळे यावेळी या मार्केट फॉलमध्ये माझा लॉस काही झाला नाही, मला कुठला स्ट्रेस आला नाही, लॉस झाला नाही असं नाही. पोर्टफोलिओचा सगळ्यांचाच थोडा मायनस होणार, पण तो काही लॉस म्हणून नाही, तो काही आपण बुक केलेला नाही. उलट यामध्ये अपॉर्च्युनिटी ज्या क्रिएट झाला त्याची संधी घेता आली. आणि मार्केट टायमिंग न करणं, त्याच्याऐवजी डिसिप्लिन राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. हा एक रोल आहे आणि इट्स अ जर्नी. म्हणजे तुमचे काही गोल्स, नियरेस्ट गोल साठी डेट मध्ये पैसे आहेत हे पण तुम्हाला, म्हणजे त्याची वरी करायची गरज, तोही अनुभव घेतला असेल तुम्ही मुलाच्या ऍडमिशनच्या वेळी, ते पैसे फिक्स मध्येच ठेवलेले होते. असं काही मार्केट पडलं तरी माझ्या मुलाचं एज्युकेशन इम्पॅक्ट नाही होणार असं. बरोबर. म्हणजे त्यावेळी मग मार्केट पडलं होतं, आता नेमकं आणायचं त्याच्या ऍडमिशनच्या वेळी पडलेलंच होतं. मग असं काही नाही की त्यावेळी व्हॅल्यूज कुठल्या तर कमी झाले होते आणि आता ते कमी मिळणार आहे तर माझं गोल पूर्ण होणार नाही, असं नाही. तेवढा विचार करून ते केलेलं होतं की ही गोष्ट कधी होऊ शकते. सो आता तुम्ही म्हणजे बघितलं असेल की बऱ्याच वेळा आपल्याला सल्ला घेत असताना तुम्ही आज फी पे करता, फ्री पण मिळतो, फी पण देताय तुम्ही, काय जाणवतं? म्हणजे व्हॉट इज युअर थिंकिंग अबाउट पेइंग, हेफ्टी फी पे करताय तुम्ही? साधी गोष्ट असते. आपण जर फुकटात सल्ल्याची कोणाकडून अपेक्षा करत असेल तर त्याच्यावर आपण विश्वास पण किती ठेवायचा. आज मी जी फी पे करतो, आज साधी गोष्ट, आता मी माझ्यावरूनच बघतो, बाहेर 4 पेशंट बसलेत, 1-2 माझी फी पे करून आत आले, मला त्यांनी केस पेपर दाखवला, पुढची ट्रीटमेंट. पण जो बाहेर
वाद घालतोय आणि मला फ्री द्या म्हणतो, त्याच्याबरोबर बघण्याचा किंवा सांगण्याचा दृष्टिकोन आपला तेवढा, शेवटी ह्युमन बिईंग आहे. मी या सगळ्या गोष्टीसाठी कुठेतरी खर्च केलाय. माझा हा प्रोफेशन आहे, मी फ्री मध्ये करा ही अपेक्षा कशी काय लोक माझ्याकडून ठेवणार. आणि ज्यावेळी एक लायबिलिटी पण येते. आज फ्री माझ्याकडून ट्रीटमेंट घेतलेला माणूस मला जर उद्या विचारायला, सर तुमच्या ट्रीटमेंटने काही, मला काही फार वाईट वाटायची गरज नाही का, तर मी तेवढं डिवोशन दिलेलं, तुम्ही मला काही पे केलेलं नाही, तो तुम्हाला कोणत्या अधिकारानं तुम्ही विचारताय की बाबा तुम्ही मला बरं केलं. पण हेच माझं जो पेशंट आपल्याकडे पे करून आलाय त्याची माझ्याकडे लायबिलिटी राहते, त्याचं माझ्याकडे पालकत्व राहतं की त्याला बरं करणं. तो मला विचारू पण शकतो की हे असं का, हे का नाही झालं, त्याच्या उत्तर देणं, त्याला त्या क्रायसिस मधून बाहेर काढणं हे माझी जबाबदारी आहे. ज्यावेळी मी फ्री ऍडवाइस घेतोय किंवा फ्री ऍडवाइस देतोय त्यावेळी काही रिस्पॉन्सिबिलिटी किंवा लायबिलिटीचं काही भान आपल्या मनात नसतं. त्यामुळे मला तर आपण इन्व्हेस्टमेंट ज्यावेळी करतोय आणि फीच्या बाबतीत जर आता आपण विचारलं की एवढी हेफ्टी फी आहे, हेफ्टी वगैरे मला काही वाटत नाही. का तर मला जाणवलं की हे जे काही आता मी XYZ फी आहे ते वार्षिक फी म्हणून जे देतोय किंवा 1% जे आपल्या याच्यानुसार इन्व्हेस्टमेंटच्या, तर हे माझे ऑलरेडी हे पैसे तुम्ही इन्व्हेस्टमेंट माझे ट्रॅक करून त्यातनं ह्याच्या कित्येक पैसे वाचवलेले आहेत, कित्येक पट पैसे. म्हणजे माझे टॅक्स मध्ये पैसे वाचलेले आहेत, माझे प्रॉपर इन्व्हेस्टमेंट झाले तिथं पैसे वाचलेले आहेत, माझे हेल्थ इन्शुरन्सचे चुकीचे प्लॅन होते तिथले EMI कमी करून हे वाचलेले जेवढे पैसे आहेत तेवढे सुद्धा फी मी तुम्हाला पे करत नाहीये. म्हणजे हा मी बऱ्याच वेळा विचार केला आणि मी सांगताना सुद्धा माझ्या मित्रांना सांगतो, जेवढे वाचलेले पैसे आहेत ह्याच्या 35,000 पेक्षा हे लाखात गेले असते कदाचित जर मी ह्या पद्धतीनं केलं नसतं तर. You're right. You know that what you are, and you may be knowing that as you grow, we grow with you. Yes. So that attachment is there because our intention to you grow, and then it's not like that की one time fee घेतली किंवा कमिशन घेतलं आणि ते प्रोडक्ट तुम्ही टिल डेट तुम्ही भरत राहताय. We change also. तुम्हाला हाही अजून बऱ्याच गोष्टी अजून समजायच्या आहेत प्रोसेसमध्ये समजेल की तुम्हाला जे फंड दिले जातात बऱ्याच वेळा कमिशन बेस्ड प्रोडक्ट असतात किंवा काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणतात आम्ही फ्री मध्ये करतो किंवा कमी याच्यामध्ये करतो. सो तुम्हाला कधी वाटलं नाही का याच्याबद्दल काही असं थॉट? हे मला ऍक्च्युअली माझा विश्वास या गोष्टीवर नाहीच की तुम्हाला कमी मध्ये देतो आणि फ्री मध्ये देतो. त्यामुळं जी गोष्ट आपण स्वतः सर्व्हिस जी घेतो त्याच्यासाठी ऍडिक्वेट अमाऊंट पे करणं, आणि तर ती जर ऍडिक्वेट नसेल तर त्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे असं माझ्या कन्सेप्ट आहे. म्हणजे एखादी गोष्ट आता समजून चला की आपण गोल्ड आज समजा 90,000ला आहे आणि जर कोण तुम्हाला म्हणला की मी तुम्हाला 70ला देतो तर तुम्ही तरी कसं जाल? मग हे साधे ह्या प्रश्नाचं उत्तर असंच आहे की जिथं फ्री बीज आहेत किंवा तुम्हाला जी व्हॅलिड त्याची जी कॉस्ट आहे त्याच्यापेक्षा कमी मध्ये देतोय म्हणजे कुठंतरी तो कॉम्प्रोमाइज करतो, तिथं आपण जाणारच नाही. दॅट्स सो काही आता तुम्ही बघितलं असेल यंग जनरेशन स्वतः इन्व्हेस्टमेंट करतात किंवा रील बघतात, युट्यूब बघतात आणि त्याच्यावरून शिकतात. त्यांना काय मेसेज तुम्ही? हे खूपच प्रीमॅच्युअर डिसिजन असतात ते. म्हणजे यंग जनरेशन म्हणण्यापेक्षा आम्ही पण सुरुवात अशीच केली ती युट्यूबवर कुठं पैसे, मग ते एखादा स्टॉक बघायचा, मग तो पैसे कमी पैशाचा आहे आणि तो उद्या 1,000 रुपये होईल, 2,000 रुपये होईल या आशेवर बसायचं. आणि प्रत्येक जण मग MRF चा स्टॉक बघतो 10 रुपये होता तो आता 1.5 लाख झाला. हे असं काही प्रॅक्टिकली असं होत नसतं. कोणाला तरी तो एखाद्याचा जॅकपॉट लागलेला असतो. असं काही लाईफ मध्ये असे लॉटरी लागणारे पण असं असतं एखाद्याला लॉटरी लागते, पण हे काही ती पण त्याला नॉलेज नसताना बाय चान्स लागलेली असते. असं बाय चान्स सक्सेस लाईफ मध्ये हे काही गोष्ट कधी नसते. त्याला हार्डवर्क हे करावं लागतं. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करताना कंपनीचं एखादं पोर्टफोलिओ, कंपनीचं टेक्निकल अनालिसिस ह्या गोष्टी प्रत्येक जण करू नाही शकत. त्या फील्ड मधला जो व्यक्ती आहे, एखादा स्टॉक तुम्ही आम्हाला ज्यावेळी इन्व्हेस्ट करायला सांगता त्यावेळी तुमच्या टीमनं तो रिसर्च केलेला असतो की यामध्ये काय इन्व्हेस्ट करायचे आहे आणि हे इन्व्हेस्ट करताना आपण किती टेन्युअर साठी करतोय. न की आज स्टॉक 100 रुपये तो लगेच 200 रुपयाचा झाला म्हणून आता 100% वाढला आपण लगेच तो सेल करूया, असं केलं जात नाही. हे मी आता गेल्या 6 वर्षात बघतोय. ती इन्व्हेस्टमेंट तशी तुम्ही ठेवलेलीच नाही. तुम्ही विचार केलेला आहे पुढच्या 15 वर्षाचा किंवा गोल सेट त्यानुसार तुम्ही केलेलं आहे. असं होत नाही की तो स्टॉक एकदम मला अनुभव पण काय असे आले
की आता फॉर एक्झाम्पल बजाज फायनान्सचा स्टॉक, तो एकदम माझ्या पोर्टफोलिओमध्ये जेवढे काही होते त्याच्यामध्ये एकदा एक स्टेज अशी आली होती त्याच्यावर 1 लाख प्रॉफिट दाखवत होता, आणि एक स्टेज अशी होती की त्याच्यात 10,000 प्रॉफिट दाखवत होता. पण असं नाही तुम्ही सल्ला कधी दिला की 1 लाख आलाय त्यावेळी काढून टाका, मग 10,000 आले तर असं, म्हणजे त्यात ह्याच्या पूर्वी कसं व्हायचं, आता आलाय प्रॉफिट तर पटकन बुक करून टाका, आणि तो परत 2 लाख प्रॉफिट वर जायचा. त्यामुळे असं कुठलंही काही चुकीची गडबड न करता किंवा मार्केटमध्ये ठराविक अप अँड डाऊन्स मध्ये टायमिंग करून असं काही केलं जात नाही. ब्रोकर नॉर्मली ती प्रॅक्टिस ते करतात की कमिशन जनरेशन, वेल्थ क्रिएशन नाही होत, म्हणजे लिमिटेड ट्रेडिंग होतं. आणि बेसिकली कसं आहे, पैसे हे ठीक आहे गरजेचं आहे, पण तुम्ही स्वतःच मेंटल कंडिशन, मग तुम्ही जर सारखंच ते स्क्रीन बघत बसला, मग शेवटी हे सगळं कमवलेलं मग आपल्याला जर त्रास होत असेल या गोष्टींचा, तर त्याला काही अर्थ नाही. म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट अशी पाहिजे की तुम्ही मनाने शांत राहिले, तुमचे गोल्स क्लिअर झाले पाहिजेत, न की तुम्ही सारखं स्ट्रेसमध्ये एवढं करून मग इतकं कमव, त्याला मला काही अर्थ वाटत नाही. आपलं हे सगळं आपण करतो की आपलं फिजिकल आणि मेंटल वेलबिईंग, फायनान्शियल वेलबिईंग व्यवस्थित राहावं फ्युचरमध्ये म्हणून. आणि हा स्ट्रेस आपण फीस देऊन तुमच्या डोक्यावर दिलेला असतो NSOLच्या, की ते तुम्ही करा आणि आम्हाला तुम्ही याच्यातून मुक्त करा. मोठी जबाबदारी आम्ही जे घेतो, आणि आम्हाला माहिती आहे की मॅनेजिंग मनी इज व्हेरी चॅलेंजिंग अँड ऑल्सो टाइम कन्झ्युमिंग जॉब, अँड वी आर डुईंग दॅट 100%, आणि दॅट्स वाय वी ग्रो विथ यू. इट्स नॉट लाईक दॅट की आम्ही एकदा दिले आणि झालं तुमचं तुम्ही बघा. आणि आम्हाला माहिती आहे, त्याचबरोबर आम्ही टीम पण तशीच बिल्ड करतो हळूहळू, की जेणेकरून कस्टमाइज तुम्हाला सोल्युशन देता येईल. तुमच्या केसमध्ये तुम्ही असं म्हणलं की स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केलं होतं तुम्ही किंवा अगोदर, पण आज तुम्ही जे काही यंग लोक आहेत त्यांच्या केसमध्ये स्वतः इन्व्हेस्ट करायला, बरेच डॉक्टर आता ग्रो किंवा असे जे झिरोदा असे प्लॅटफॉर्म वापरून इन्व्हेस्ट करतात, आणि बऱ्याच वेळा लोन करून इन्व्हेस्टमेंट करतात. जसं तुम्ही म्हणलं की स्क्रीनवरती टाइम जातो, पण फायनान्शियल प्लॅन केल्यामुळे तुम्ही करत होता ट्रेडिंग, आणि फायनान्शियल प्लॅन केल्यानंतरचं जी लाईफ आहे, किंवा जसं तुम्ही म्हणला की फायनान्स व्यवस्थित असेल तर 360 अँगल तुमची हेल्थ चांगली होते, विचार चांगले होतात, पॉझिटिव्ह बघण्याचा दृष्टिकोन, हा काही फरक जाणवला का प्लॅनिंग नंतरचा तुम्हाला, म्हणजे पीस ऑफ माइंड? हो, जाणवतं. कारण याच्यापूर्वी ज्यावेळी मी ट्रेडिंग करायचो, ट्रेडिंग मध्ये पण त्यावेळी पण असंच मिसकन्सेप्ट होते की दिवसाला 5,000 मिळतात, 10,000 मिळतात, 50,000 मिळतात, आणि असं व्हायचं की मग तेवढ्या ऑर्डर लावल्या जायच्या, एकाच दिवशी मिळायचे आणि परत 10 दिवस ते सगळे जायचे, अशी कंडिशन व्हायची. म्हणजे हे केवळ नॉलेज नसल्यामुळं. आपलं काम काय आहे, मी त्याच्या बाबतीत शिकलोय का, माझं त्याच्या बाबतीत ट्रेनिंग आहे का, एज्युकेशन आहे का, नाही. मला जर उद्या सांगितलं तुम्ही कार चालवताय आणि तुम्ही आता विमान चालवून बघता का, तर ती गोष्ट कशी पॉसिबल आहे. पण हे आपण बघत नाही, हे लक्षात घेत नाही. आज मी माझी समजा होंडा सिटी आहे, मी ती ड्राईव्ह करतोय, आणि उद्या मला एकदम सांगितलं की एखादी मोठी कार ड्राईव्ह, आपल्याला टेन्शन येणार किंवा आपल्याकडून काहीतरी ऍक्सिडेंट होणार का, तर त्या गोष्टीसाठी मी ट्रेन नाहीये. मग ट्रेन नसताना जर आपण अशा गोष्टींचा दुस्साहस करण्याचा काही प्रयत्न केला तर 100% तोटा होतो, एवढं मी अनुभवलंय. म्हणजे तुमच्या बरोबर असोसिएशन व्हायच्या अगोदर माझे 5 लाख रुपये मी मार्केटमध्ये ट्रेडिंग मध्ये घालवलेले, आणि कदाचित त्यामुळेच मी शहाणा झालो असेल. कारण आपण केल्यानंतर काय तोटा होतो, आपण केल्यानंतर म्हणण्यापेक्षा इलिटरेट पर्सन मार्केटमध्ये, त्या दृष्टीने मी इलिटरेट आहे. भले मी डॉक्टर आहे, मी कन्सल्टंट आहे, पण इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने मी इलिटरेट आहे. त्यातली मला माहिती नाही, कोणतरी सांगतंय किंवा युट्यूबवर नेटवर व्हिडिओ बघितले, कुठली तरी टीप देतंय कोणतरी. म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही, याच्यापूर्वी ते ज्यावेळी मी स्वतःहून करायचो, कुठून फोन यायचे काय माहित, पण असे फोन यायचे की आम्ही तुम्हाला ऍडवायझरी एवढं देतो आणि एवढं प्रॉफिट हे करायचं, आपण प्रॉफिट शेअर करून घेऊया. त्यात पण मी फसलो होतो. म्हणजे मला आता सांगायला हरकत नाही, असं मी एका व्यक्तीला असे ऑनलाईन ट्रान्सफर केले 10,000 रुपये. तो म्हटलं तुम्हाला एका दिवसात काढून दाखवतो, आणि इमामी स्टॉक मध्ये त्यांनी त्या दिवशी लावले, आणि सेम डेला माझा 40,000 रुपये लॉस झाला. त्याला दिलेले 10,000 रुपये हे 40,000 त्याच दिवशी बंद केलं. पण कमीत कमी तिथं थांबलो. पण असं करत माझे 5 लाख रुपये
ज्यावेळी स्वतःचे स्वतः विचार करून ज्यावेळी ट्रेडिंग करायचो त्यावेळी गेले होते आणि त्यावेळीपासून मी परत कधी या गोष्टीच्या मागे लागलो नाही की स्वतःहून आपण कुठला तरी स्टॉक सिलेक्ट करूया, त्यात पैसे घालूया. यू आर सो लकी की तुम्ही थांबला तिथे. बरेच लोकांना थांबायचं कळत नाही, अगदी पूर्ण वॉशआउट झाल्याशिवाय कळत नाही. म्हणजे हे लकी आहेत तुम्ही त्या बाबतीत थांबला, कारण बऱ्याच लोक त्यात वाहच गेले, म्हणजे पूर्ण लॉसेस केल्यानंतर की ते काढायचा प्रयत्न करतात. लॉस अशी गोष्ट आहे तो कधी निघत नसतो कुठलाच, फक्त ते परसेप्शन असतं मी काढेल, पण ते निघत नाही. आणि गुड, म्हणजे यू हॅव लर्न फ्रॉम युअर ओन. आणि ते त्यावेळीची एक मेंटॅलिटी कशी असते, काल मला 50 मिळाले होते, आज माझा 60 लॉस आहे, उद्या कदाचित 50 मिळते. म्हणजे ते ग्रीड वाढत होते की लॉस आपला कव्हर होईल म्हणून आपण करत जातो. पण ते कुठंतरी थांबलं पाहिजे की हे आपलं चुकीचं आहे आणि आपण ह्याला फुल स्टॉप देऊन आता आपण योग्य मार्गावर गेलं पाहिजे. मग जे काही फंड राहिलेले आहेत त्यातून परत जनरेट होईल, पण तुम्ही फंडच काही राहिले नसतील तर मग काय करणार, पूर्णच लॉस. ओके. तुम्ही आता वेल सोबत आहात 6-7 वर्ष, काय असं वाटतं आणखी काय इम्प्रुव्हमेंटचे सजेशन तुम्हाला देऊ इच्छिता, जे तुम्हाला वाटतं की आणखी आम्ही इम्प्रूव्ह करू शकतो, असं काही सांगायचं आहे? आता ऍक्च्युअली बऱ्याचशा गोष्टी आतापर्यंत माझं जेवढं असोसिएशन आहे तेवढं खूप चांगलं आहे. थोडंसं आणखी काय जाणवलं की आम्ही ज्यावेळी कोणाला तरी सांगतो की आम्ही असं आपल्या थ्रू इन्व्हेस्टमेंट केले किंवा मार्केटमध्ये याच्यापूर्वी एवढे भरपूर फ्रॉड झालेत की लोकांना त्यामुळे विश्वास ठेवत नाही. म्हणजे चांगल्या गोष्टीवर सुद्धा विश्वास ठेवायला लोकांना भीती वाटायला लागते, का तर चुकीच्या गोष्टी खूप घडलेल्या आहेत म्हणून. मग त्यावेळी आम्ही सांगतो की सेबी रजिस्टर्ड म्हणजे काय, किंवा तुम्ही लेक्चर्स घेतले त्यावेळी सुद्धा लोकांचं प्रबोधन होतं. पण पैसे माणूस ठेवायला तर एवढा घाबरायला लागलाय की काय असं कुठं ठेव, मग असं तर म्हटलं तर बँका पण बुडून गेल, मग ते कुठं, मग घरी ठेवले तर ते तर ग्रोथ होणार नाही. मग असं नाही तर कुठं तरी तुम्ही सेबी रजिस्टर्ड फर्म आहे म्हणल्यानंतर विश्वास ठेवून त्या पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे. ते सांगतात परत मग इन्व्हेस्टमेंटच्या वेळी ते पासवर्ड तुम्ही त्यांना शेअर करणार, मग तुमच्या अकाउंटवरचे पैसे त्यांनीच डायव्हर्ट केले तर वगैरे अशा गोष्टी अगदी डॉक्टर लोक विचारतात ना. या सगळ्यांना सांगितलं कुठलाही फायनान्शियल डिसिजन किंवा ट्रान्झॅक्शन हे आपल्याला ओटीपी आल्याशिवाय तिथं होत नाही. फंड्स, म्युच्युअल फंड, स्टॉक्स हे आपल्याच डीमॅटवर असतात, न की कुठल्या NSWL खात्यावर असतात. हे कळाल्यानंतर काही लोकांना ते समजायला लागलं की फक्त ते काय करतात, तुम्हाला ऍडवाइस करतात हे असं करायला पाहिजे. आणि तुमच्या वतीने मग तुम्ही जर म्हणला की बाबा मला वेळ नाही, मग ते ओटीपी पाठवतात, मग ते ट्रान्झॅक्शन तिथं आपल्याला एका सेकंदात तिथं दिसतं. आणि कुठलाही 1 रुपया कधी ते काही कॅशमध्ये घेत नाहीत किंवा कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन आमच्याकडे करा. प्रत्येक गोष्ट तुम्ही तुमच्या अकाउंटवर भरायची, स्वतःच्याच अकाउंटवर भरायचे, त्यातनंच ते ट्रान्झॅक्शन होणार आहे. स्टॉक्स असू द्या, म्युच्युअल फंड असू द्या, SIPचे बाकी ट्रान्झॅक्शन असू ते आपल्या आपल्या अकाउंटमधूनच होतात. हे कळाल्यानंतर हे लोकांना कळणं खूप गरजेचं आहे. लोकांच्या मिसकन्सेप्ट एवढे आहेत की नाही मग आपण ते पैसे त्यांच्याकडे देतो, मग ते लावणार, जे की यापूर्वी व्हायचं, कॅश नेऊन द्यायचे किंवा असं इथं होत नाही. पैसे हे आपल्याच अकाउंटवर, आपल्याच डिमॅट अकाउंटवर आपले जे काही पोर्टफोलिओ असतो तो आपल्या, आणि रोज ते आपण बघू शकतो. तुम्ही आम्हाला एम प्रॉफिट जे प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर तुमचे रोज काय झालेलं आहे, इन्व्हेस्टमेंट कशा आहेत ते रोज आपण बघू शकतो. त्यामुळे याच्यात काळजी करण्याची कुठली काय गरज वाटत नाही. सजेशन मी म्हणलं काय आणखी आम्हाला इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी, आता थोडंसं सजेशनच्या बाबतीत जर म्हणलं तर आता अजून म्हणजे काही लोकांना सांगितल्यानंतर त्यांना जे पटत नाही ना, लोकांना कसं असतं फिजिकल बाब कुठली तरी तिथं पाहिजे असं वाटतं. तुम्ही मी पर्सनली भेटलो, तुमचं समजा तुम्ही मुंबईतून पुण्यातून ऑपरेट करताय, मला तुमचं ऑफिस येतं पण समजा विट्यात काही दिसतच नाही कुठं, तर लोकांना तेवढा विश्वास बसत नाही. म्हणजे हे लोक नेमकं ऑपरेट करतात, यांचं ऑफिस नाही किंवा काही गोष्टी असं. तर हे जरी आपलं रजिस्टर्ड जे काही ऑफिस आहे त्याची ब्रँच समजा त्या रिजन मध्ये जर कुठं असेल, म्हणजे कसं असतं माणूस ज्यावेळी 20 लाख 10 लाख 50 लाख 1 कोटी देतोय त्यावेळी त्याला कधीतरी वाटतं की आपण जरा ऑफिसमध्ये जाऊन जरा एकदा बघूया, प्रेझेन्स वाढू. प्रत्येक वेळी आपण फक्त फोनवर बोलतोय म्हणा किंवा काय, पण अशी अडचण कोणती नाही. ही आता मी इच्छा आहे आणि तुमची इच्छा लवकरच आम्ही प्रयत्न करू काहीतरी करण्याचा. जसं मी तुम्हाला म्हणलं की वी आर वर्किंग की बँक्स थ्रू आता. आणि हे आणखीन कसं सांगतो, आता मी समजा आपण एंजल ब्रोकिंग, कोण एंजलचा मालक आहे, हा काय प्लॅटफॉर्म आहे हे काही माहिती नसतं. पण ते कसं होतं की
ज्यावेळी कोणाच्या तरी थ्रू आपण करतोय, समजा NSVLची आपण सर्व्हिस घेतोय, त्यावेळी मग वाटतं हे NSVL काय आहे, याचे नेमके ऑफिस कुठं आहे, काय आहे. मग सहज गेलं तर विट्यात किंवा जिथं पुण्यात असेल तिथं माणूस मग विचार करतो की यांच्या थ्रू आपण करतोय, तर एकदा बघूया तरी असं. तर चाललाय प्रयत्न आमचा की हे म्हणजे सरांनी सांगितलं की अवेअरनेस करा, लोकांना अजून अवेअरनेसची गरज आहे. आता तुम्हाला अगदीच सांगायला हरकत नाही, आता विषय निघाल म्हणून आम्ही जे काही मेडिकल प्रॅक्टिशनर तासगावमध्ये 100 लोक असतात, त्यातले 20 लोकांचं सुद्धा फायनान्शियल प्लॅनिंग नसेल, ते चुकीची गोष्ट आहे. पण आम्ही काय करतो, आम्ही आमच्या मित्रांना सगळ्यांना आम्ही सांगतो हे करा, आम्ही स्वतः त्यांना ते दाखव, अशा पद्धतीनं करा पुढं. आणि ज्यावेळी त्यांना आता फरक दिसायला लागले की मला जाणवलं की आमच्या कलिग जे काही आहेत त्यांच्या तुलनेत आम्ही सगळ्या गोष्टी करतो. आम्ही फॉरेन टूर करतो, आम्ही आउटिंगला जातो, आम्ही बाकीचे एक्सपेन्सेस व्यवस्थित, तरी पण आम्ही व्यवस्थित आहे. का तर हे तुम्ही ही पैशाची काळजी तुम्ही घेतलेली आहे, त्यामुळे आम्ही एवढे निश्चिंतपणे त्या गोष्टी करू शकतो. येस येस, नाही 100%. आणि बी अश्युअर, हा जसं सांगितलं की 15-16 वर्षाचा जो अनुभव आहे, हाच तुमचा तो अनुभव तुम्हाला दिसतो आणि वाढत, म्हणजे हा अनुभव वाढवायचाच प्रयत्न आहे. अँड दॅट इज वाय वी आर गोइंग अहेड. असं नाही की मी एकटाच करतोय, दॅट्स अ विजन आहे. सगळ्यात महत्वाचं ऍक्च्युअली, खूप लोकांना तुम्ही खूप चांगलं काम करताय, हेच लोकांना तुम्ही जसं म्हटलं की हे अगोदर कळालं असतं, तर अगोदर कसं लोकांना कळेल ह्याची पण जरा काळजी घ्या. म्हणजे लवकरात लवकर कमी वयात लोकांच्या पर्यंत पोहोचता किती येईल. मग आता तर तुम्ही डिजिटल माध्यमाचा फायदा घ्या किंवा काय. प्रत्येक वेळी नितीन सर फिजिकली भेटणं शक्य नाही, तेवढा वेळ देणं शक्य नाही. कमीत कमी त्यांचे जे विचार आहेत, त्यांचं जे काम आहे, हे कोणत्या तरी माध्यमातून मास पब्लिक पर्यंत पोहोचलं पाहिजे. जोपर्यंत हा अवेअरनेस येणार नाही तोपर्यंत लोकांच्या पासून ही चांगली गोष्ट दूर राहते. आणि खरंच फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये तुम्हालाही स्वतःला अनुभव आला की हा वन ऑफ द बेस्ट वे आहे रिच, हॅपी आणि सक्सेसफुल व्हायचं, असं वाटतं. हा 100%. ही ऍक्च्युअली तर बाब अशी आहे की आम्ही तुमच्या मागे यायला पाहिजे, नक्की फायनान्शियल प्लॅनरने मी तुम्हाला सर्व्हिस देतो म्हणायची गरज नाही. हे चुकीचंच आहे. पैसे कोणाकडे आहेत? माझ्याकडे. माझे पैसे ग्रो कोणाला करायचे आहेत? मला करायचे आहेत. त्याचा मार्ग तुम्ही देणार आहे, मी तुमच्या मागे लागायला पाहिजे. माझ्याकडे एवढे पैसे आहेत, याचं मी तुमच्या नॉलेजचा वापर करून मी कशा पद्धतीने करू की जेणेकरून याची ग्रो होईल. पण इथं उलट आहे, आपल्यात फायनान्शियल प्लॅनरला सांगायला लागतंय की मी काय काय करू शकतो. चेंज होतो. डॉक्टरला जसं सुरुवातीला घरी जावं लागतं 40 वर्षापूर्वी, आज परिस्थिती बदलली आणि ही परिस्थिती बदलली आणि ह्याचं माध्यम आम्ही असू ही इच्छा आहे, म्हणून हे आपल्या रुरल भागातून चालू केलं. मी बघितलंय अमेरिका किंवा UK मध्ये पीपल गो टू द फायनान्शियल प्लॅनर अँड टेक ऍडवाइस. इंडियामध्ये फरक पडेल, त्याचा अवेअरनेस आणि भरपूर गरज पण आहे. आणि वी आर अ पायनियर. सो डेफिनेटली हे भारतभर आणि जगभर आम्हाला न्यायचा चालू आहे प्रयत्न. तुमच्यासारख्या लोकांचा हे आहे आशीर्वाद आणि सोबत हे काम करताय, तुम्ही एन्जॉय करताय आणि दुसऱ्यांना हेल्प करताय. आणि इट्स अ नोबेल प्रोफेशन, इट्स लाईक अ डॉक्टर, पर्सनल फायनान्स डॉक्टर. आणि हे फक्त डॉक्टरांचा रिझल्ट लगेच येतो, याचा रिझल्ट दिसायला बरोबर तो आम्ही करतो. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर टाइम अँड एफर्ट्स. थँक्यू.